आयुष्यात काही लोक असे असतात जे आपल्या चेहऱ्यावर हसतात पण मनातून आपल्या यशावर जळत असतात. तुम्ही आयुष्यात काही चांगलं करायला लागलात, थोडंसं पुढे जायला लागलात की त्यांना ते सहन होत नाही. मग ते टोमणे मारायला सुरुवात करतात, तुम्हाला कमी दाखवण्याचा प्रयत्न करतात, तुमच्या चुका शोधतात आणि हळूहळू तुमचा आत्मविश्वास तोडण्याचा प्रयत्न करतात. काही लोकांना तुमचं दुःख पाहून आनंद होतो, पण तुमचं हसणं आणि यश पाहून त्यांना जळायला लागतं. कारण जळणारे लोक तुमचं अपयश सहज सहन करू शकतात, पण तुमची प्रगती त्यांना कधीच सहन होत नाही. म्हणून ते सतत तुम्हाला मेंटली डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतात. कधी शब्दांनी, कधी ॲटिट्यूडने, तर कधी तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी बोलून. आणि अशा वेळी लोक स्वतःवरचा विश्वास गमावतात. त्यांना वाटायला लागतं, कदाचित माझ्यातच काही कमी असेल. पण सत्य हे आहे की लोक तुमच्यावर जळतात म्हणजे तुम्ही चुकीचे आहात असं नाही, तर अनेक वेळा तुम्ही त्यांच्यापेक्षा पुढे जात आहात याचाच तो पुरावा असतो. पण अशा लोकांना प्रत्येक वेळी उत्तर देणं खरंच गरजेचं असतं का? नाही. कारण काही वेळा शब्दांनी दिलेलं उत्तर काही मिनिट लक्षात राहतं, पण शांत राहून दिलेला धडा समोरच्याच्या चांगला लक्षात राहतो. तुमची शांतता, तुमची मेहनत, तुमची प्रगती आणि तुमचं आनंदी राहणं हाच जळणाऱ्या लोकांसाठी सर्वात मोठा धक्का असतो. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जळणाऱ्यांची बोलती कायमची बंद करणारे 8 जबरदस्त आणि रामबाण उपाय. हे उपाय तुम्हाला मेंटली स्ट्रॉंग बनवतील आणि निगेटिव्ह लोकांना शांतपणे हँडल करायला शिकवतील. उपाय नंबर 1, स्वतःवर लक्ष द्या. जळणारे लोक नेहमी तुमचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतात, कारण त्यांना माहीत असतं, जर तुम्ही तुमच्या ध्येयावर फोकस ठेवलात तर एक दिवस खूप पुढे जाल. म्हणून ते तुम्हाला मेंटली डिस्टर्ब करतात, कधी टोमणे मारून, कधी तुमची टिंगल करून, तर कधी तुमच्या चुका लोकांसमोर सांगून. पण जर तुम्ही त्यांच्याच बोलण्याचा विचार करत बसलात तर तुमचं स्वतःचं नुकसान होईल. कारण तुमचा वेळ, तुमची एनर्जी आणि तुमचं लक्ष हे सगळं चुकीच्या लोकांवर खर्च होईल. म्हणून लोक काय बोलतात यापेक्षा तुम्ही आयुष्यात काय करत आहात यावर लक्ष द्या. कारण सक्सेसफुल लोकांना प्रत्येकाला उत्तर द्यायला वेळ नसतो. ते फक्त स्वतःचं आयुष्य चांगलं बनवण्यात व्यस्त असतात. उपाय नंबर 2, यशाने उत्तर द्या. काही लोकांना तुमची प्रगती सहन होत नाही. तुम्ही काही नवीन सुरू केलं तर ते म्हणतील, हे तुझ्याकडून होणार नाही. ते तुमच्यावर हसतील, तुमचा कॉन्फिडन्स कमी करण्याचा प्रयत्न करतील. कारण त्यांना भीती असते, जर तुम्ही यशस्वी झालात तर त्यांचं महत्त्व कमी होईल. पण अशा वेळी वाद घालू नका. फक्त स्वतःवर काम करा. दररोज स्वतःला इम्प्रूव्ह करा. तुमच्या स्वप्नांसाठी मेहनत करा आणि एक दिवस असं यश मिळवा की ज्यांनी तुम्हाला कमी समजलं होतं त्यांनाच शांत व्हावं लागेल. कारण शब्दांनी नाही तर तुमच्या यशाने दिलेलं उत्तर सर्वात जास्त मोठं असतं. उपाय नंबर 3, शांत राहायला शिका. जळणाऱ्या लोकांना तुमचा राग पाहायचा असतो. ते मुद्दाम अशी वागणूक देतात ज्यामुळे तुम्ही चिडाल, रागवाल आणि चुकीची रिॲक्शन द्याल. कारण त्यांना तुमची शांतता सहन होत नाही. पण जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा त्यांचा पूर्ण प्लॅन फेल होतो. शांत राहणं म्हणजे कमजोरी नाही, उलट ती खूप मोठी ताकद असते. कारण प्रत्येकाला ओरडता येतं, पण स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणं हे फक्त मजबूत लोकांनाच जमतं. म्हणून पुढच्या वेळी कोणी मुद्दाम तुम्हाला दुखावण्याचा प्रयत्न केला तर लगेच रिॲक्ट होऊ नका. शांत राहा. कारण काही वेळा शांतता हेच सर्वात ताकदवान उत्तर असतं. उपाय नंबर 4, स्वतःची किंमत ओळखा. लोक काय बोलतात यावरून स्वतःची किंमत ठरवणं बंद करा. कारण जळणारे लोक नेहमी तुम्हाला कमी दाखवतील. ते तुमच्या चुका शोधतील, तुमच्या कमतरता दाखवतील आणि तुम्हाला स्वतःबद्दल वाईट वाटेल असं बोलतील.
पण सत्य हे आहे की प्रत्येक माणसात काही ना काही खास असतं. तुमच्यातही टॅलेंट आहे, क्षमता आहे आणि आयुष्यात मोठं काहीतरी करण्याची ताकद आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. ज्या दिवशी तुम्ही स्वतःची किंमत ओळखाल, त्या दिवशी लोकांचं बोलणं तुम्हाला दुखावणं बंद होईल. कारण आत्मविश्वास असलेला माणूस लोकांच्या ओपिनियनवर जगत नाही. उपाय नंबर 5, सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही कितीही चांगले असलात तरी काही लोक तुमच्यावर टीका करणारच. कारण काही लोकांना दुसऱ्यांमध्ये फक्त चुका शोधायची सवय असते. म्हणून प्रत्येकाला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करणं बंद करा. कारण जे लोक स्वतःच अनहॅपी असतात ते दुसऱ्यांचं सुख कधीच पाहू शकत नाहीत. तुमचं आयुष्य लोकांच्या अप्रुव्हलसाठी नाही, ते तुमच्या आनंदासाठी आहे. म्हणून स्वतःसाठी जगा, जे योग्य वाटतं ते करा. कारण सगळ्यांना खुश ठेवण्याच्या नादात अनेक लोक स्वतःचं सुख हरवून बसतात. उपाय नंबर 6, नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा. सतत नकारात्मक लोकांसोबत राहिलं की त्याचा परिणाम आपल्या मनावरही होतो. ते नेहमी निगेटिव्ह बोलतात, तुमचा कॉन्फिडन्स कमी करतात आणि तुम्हाला मेंटली वीक बनवतात. म्हणून काही लोकांपासून अंतर ठेवणं खूप गरजेचं असतं. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात ॲक्सेस देऊ नका. कारण काही लोक फक्त तुमची एनर्जी संपवतात. आणि लक्षात ठेवा, मनःशांतीपेक्षा मोठी गोष्ट आयुष्यात काहीच नाही. जर एखादी व्यक्ती सतत तुम्हाला दुःखी करत असेल तर त्या व्यक्तीपासून दूर जाणं चुकीचं नाही. उपाय नंबर 7, आनंदी राहा. तुमच्यावर जळणाऱ्या लोकांना सर्वात जास्त त्रास कशाचा होतो माहीत आहे? जेव्हा तुम्ही त्यांच्या बोलण्यामुळे तुटत नाही, उलट आनंदी राहता. कारण त्यांना वाटतं तुम्ही रडाल, कमजोर व्हाल आणि स्वतःवरचा विश्वास गमवाल. पण जेव्हा तुम्ही हसत राहता, तुमचं आयुष्य एन्जॉय करता, तेव्हा त्यांना सर्वात जास्त जळतं. म्हणून कोणासाठी तुमचं हसणं हरवू देऊ नका. स्वतःला आनंदी ठेवा. कारण तुमचा आनंद हाच त्यांच्यासाठी सर्वात मोठा धडा असतो. उपाय नंबर 8, वेळ सर्वांना उत्तर देते. आज जे लोक तुमच्यावर हसतात, तुम्हाला कमी समजतात आणि तुमच्यावर जळतात, वेळ एक दिवस त्यांनाही उत्तर देते. म्हणून प्रत्येक गोष्टीचा बदला घेण्यासाठी धावू नका. फक्त स्वतःला मजबूत बनवा. कारण आयुष्यात वेळ आणि कर्म दोन्ही खूप शक्तिशाली असतात. आज तुम्हाला त्रास देणारे लोक उद्या स्वतःच त्यांच्या वागण्यामुळे दुःखी होतात. म्हणून शांत रहा, स्वतःच्या आयुष्यावर लक्ष द्या आणि विश्वास ठेवा. वेळ प्रत्येकाला त्याच्या वागण्याचं फळ नक्की देते. आयुष्यात जळणारे लोक कायम भेटणार. कारण प्रत्येकाचं यश सगळ्यांना सहन होत नाही. तुम्ही शांतपणे मेहनत करायला लागलात, स्वतःचं आयुष्य बदलायला लागलात की काही लोकांना ते पाहवत नाही. ते तुमच्यावर हसतील, तुम्हाला कमी दाखवतील, तुमच्या चुका शोधतील आणि तुमचा आत्मविश्वास तोडण्याचा प्रयत्न करतील. कारण जळणाऱ्या लोकांना तुमचं दुःख चालतं, पण तुमचं आनंदी राहणं सहन होत नाही. पण लक्षात ठेवा, लोक काय बोलतात यावर तुमची किंमत ठरत नाही. तुमची किंमत तुमच्या विचारांमध्ये असते, तुमच्या मेहनतीमध्ये असते आणि तुम्ही संकटातही किती मजबूत राहता यामध्ये असते. म्हणून जळणाऱ्या लोकांसाठी स्वतःला बदलू नका. उलट स्वतःला इतकं मजबूत बनवा की त्यांचं बोलणं तुम्हाला फरकच पडू देणार नाही. शांत राहायला शिका, स्वतःवर विश्वास ठेवायला शिका आणि आयुष्यात पुढे जात राहा. कारण काही वेळा शब्दांनी दिलेलं उत्तर छोटं असतं, पण तुमचं यश आयुष्यभर बोलत राहतं. आणि लक्षात ठेवा, तुमची शांतता, तुमची प्रगती, तुमचं यश आणि तुमचं आनंदी राहणं हाच जळणाऱ्या लोकांसाठी सर्वात मोठा धडा असतो. म्हणून कोणासाठी तुमचं हसणं हरवू देऊ नका. कारण तुमचं आनंदी आयुष्यच त्यांच्या जळण्याचं सर्वात मोठं कारण असतं. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, जर या व्हिडिओमधील एखादा विचार तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल आणि जर तुम्हालाही आयुष्यात जळणाऱ्या लोकांचा सामना करावा लागत असेल, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा.
तुमचा एक लाईक आम्हाला अशाच इमोशनल आणि मोटिवेशनल व्हिडिओज बनवण्यासाठी खूप मोटिवेशन देतो. आणि जर तुम्हाला असेच मोटिवेशन, लाईफ चेंजिंग थॉट्स आणि मेंटली स्ट्रॉंग बनवणारे व्हिडिओज पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण इथे तुम्हाला मिळतील आयुष्य बदलणारे विचार, स्वतःवर विश्वास वाढवणाऱ्या गोष्टी आणि कठीण परिस्थितीतही मजबूत राहण्याची प्रेरणा. तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. आणि आता मला कमेंटमध्ये एक गोष्ट नक्की सांगा, तुम्हाला आयुष्यात सर्वात जास्त जळणारे लोक कुठे भेटतात? स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये की आपल्या जवळच्या लोकांमध्येच? तुमची एक कमेंट कदाचित दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला मोटिवेशन देऊ शकते. म्हणून मनातलं नक्की लिहा आणि लक्षात ठेवा, लोकांचं जळणं थांबणार नाही, पण तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणं थांबवू नका.